आपल्या भिंतीवरचं घड्याळ सेकंद, मिनिटं, तास अगदी अचूक मोजतं. पण आपल्या आत, आपल्या मेंदूमध्ये एक वेगळंच घड्याळ आहे. एक असं घड्याळ जे भावनांनी चालतं, अनुभवांनी चालतं आणि आपल्या शरीरातल्या केमिकल्सनी चालतं. आपला वेळेचा अनुभव हा काही दगडावरची रेष नाहीये. तो आपल्या जैविक रचनेने, आपल्या आतल्या सिस्टमने तयार केलेला एक सतत बदलणारा, प्रवाही अनुभव आहे. आज आपण याच गुप्त, जैविक घड्याळाचं रहस्य उलगडणार आहोत. हे प्रश्न काही फक्त कवी किंवा विचारवंतांचे नाहीत. ते थेट न्यूरोसायकॉलॉजीच्या गाभ्याशी संबंधित आहेत, नाही का? सुट्टीचे दिवस क्षणात संपतात, पण एखाद्या बोरिंग लेक्चरचा 1 तास संपत नाही. हा फक्त भास नाहीये. यामागे आपल्या मेंदूतील न्यूरल सर्किट्स आणि न्यूरोट्रान्समिटर्सची एक मोठी, गुंतागुंतीची यंत्रणा काम करत असते. चला तर मग या वैज्ञानिक प्रवासाला सुरुवात करूया आणि मेंदूच्या या वेळेच्या खेळामागची कारणं समजून घेऊया. ठीक आहे, तर आपण आपली सुरुवात करूया थेट मानसिक पातळीवरून. मेंदूच्या पेशी आणि रसायनांकडे जाण्याआधी आपल्याला त्या अनुभवांना समजून घ्यावं लागेल, जी आपल्या वेळेच्या आकलनाला सतत बदलत असतात. हे भास किंवा ज्यांना आपण टेम्पोरल इल्युजन्स म्हणतो, तेच आपल्याला मेंदूच्या कार्यपद्धतीबद्दल महत्त्वाचे संकेत देतात. ही व्याख्या खूप महत्त्वाची आहे. बघा, इथे 2 प्रकारच्या वेळेबद्दल बोललं जाते. पहिली म्हणजे ऑब्जेक्टिव्ह टाईम, म्हणजे घड्याळाची वेळ, जी सगळ्यांसाठी सारखीच असते. आणि दुसरी आहे सब्जेक्टिव्ह टाईम, ज्याला आपण माइंड टाईम म्हणू शकतो. म्हणजे आपल्याला जाणवणारी वेळ. हा प्रत्येकाचा स्वतःचा वैयक्तिक अनुभव असतो आणि तो सतत बदलतो. आपला सगळा अभ्यास ह्याच 2 वेळांमधल्या फरकावर आधारित आहे. तुम्हाला माहिती आहे का, आपल्या भावना आणि वेळ यांचा खूप जवळचा संबंध आहे. यासाठी ना ड्रॉइट वॉलेट आणि गिल या संशोधकांनी एक खूप इंटरेस्टिंग प्रयोग केला. त्यांनी लोकांना भीतीदायक सिनेमाच्या क्लिप्स दाखवल्या. आता भीतीमुळे काय होतं, आपल्या शरीरात फाईट ऑर फ्लाईट रिस्पॉन्स तयार होतो. मेंदूतील अमिगडालासारखे भाग सक्रिय होतात. या हाय अराउजल अवस्थेमुळे मेंदूचा आतलं घड्याळ खूपच फास्ट धावू लागतं आणि याचा परिणाम बाहेरच्या घटना, म्हणजे स्क्रीनवरची एखादी सामान्य वस्तू खूपच हळू, स्लो मोशनमध्ये घडत असल्यासारखी वाटते. या उलट जेव्हा लोकांना दुःखद सिनेमा दाखवला, जी एक लो अराउजल भावना आहे, तेव्हा त्यांच्या वेळेच्या आकलनात काही विशेष बदल झाला नाही. यावरून हे स्पष्ट होतं की भावनेची तीव्रता आपल्या वेळेच्या अनुभवाला थेट प्रभावित करते. आता अजून एक मानसिक भ्रम बघूया, ज्याला म्हणतात ऑडबॉल इफेक्ट. समजा मी तुम्हाला स्क्रीनवर एकामागे एक 10 लाल रंगाचे बॉल दाखवतोय. प्रत्येक बॉल 1 सेकंदासाठी दिसतोय आणि अचानक मध्येच एक निळा बॉल आला. तो निळा बॉल पण फक्त 1 सेकंदासाठीच दिसला होता, पण तुम्हाला असं वाटेल की तो जास्त वेळ टिकला. असं का होतं? कारण आपला मेंदू सतत पुढचा अंदाज बांधत असतो. जेव्हा एखादी अनपेक्षित नवीन गोष्ट घडते, तेव्हा मेंदूचं सगळं लक्ष तिकडे जातं आणि त्या नवीन माहितीला प्रोसेस करण्यासाठी तो जास्त संसाधने वापरतो. याच वाढीव प्रोसेसिंगमुळे त्या घटनेचा कालावधी वाढल्यासारखा वाटतो. हे वाक्य त्या ऑडबॉल इफेक्टला अजून मोठं करतं. म्हणजे फक्त अनपेक्षितच नाही, तर कुठल्याही गोष्टीची सुरुवात आणि शेवट आपल्या मेंदूसाठी खूप महत्त्वाचा असतो. कदाचित ही एक उत्क्रांतिवादी देणगी असेल. विचार करा, आपल्या पूर्वजांसाठी वातावरणातील नवीन बदल किंवा एखादी नवीन गोष्ट धोकादायक असू शकते किंवा संधी. त्यामुळे मेंदू अशा गोष्टींना जास्त महत्त्व देतो, त्यावर जास्त प्रक्रिया करतो आणि त्यामुळेच त्या घटना जास्त काळ चालल्याचा अनुभव आपल्याला येतो. ठीक आहे, तर हे झाले मानसिक भ्रम. पण हे भ्रम येतात कुठून? याचं उत्तर आपल्या शरीरात, आपल्या केमिस्ट्रीमध्ये दडलेलं आहे. हे मानसिक भास काही हवेत तयार होत नाहीत. त्यांची मुळं आपल्या शरीरातल्या चयापचय क्रियेत, तापमानात आणि न्यूरोट्रान्समिटर्समध्ये आहेत. चला आता या रासायनिक घड्याळांचा अभ्यास करूया. ही गोष्ट खूपच रंजक आहे. याची सुरुवात झाली जीवशास्त्रज्ञ हडसन हॉगलँड यांच्या घरात. त्यांच्या पत्नीला एकदा ताप आला होता. तेव्हा त्यांनी तिला 1 मिनिटाचा अंदाज घ्यायला सांगितला. तापात असल्यामुळं तिला वाटलं की 1 मिनिट खूप लवकर संपला, म्हणजे तिचं आतलं वेळ खूप वेगाने धावत होता. यावरून हॉगलँडने एक सिद्धांत मांडला की आपलं आंतरिक घड्याळ आपल्या शरीरातील रासायनिक प्रक्रियांच्या गतीवर, म्हणजेच आपल्या मेटाबॉलिक रेटवर अवलंबून असतं. सोप्या भाषेत सांगायचं तर आपलं शरीर जेवढं गरम आणि ॲक्टिव्ह, तेवढं आपलं आतलं घड्याळ फास्ट धावणार. आणि हे आपण सगळ्यांनी कधी ना कधी अनुभवलं असेल, नाही का? जेव्हा ताप येतो तेव्हा शरीराचं तापमान वाढतं. या वाढलेल्या तापमानामुळे आपल्या पेशींमधल्या रासायनिक क्रियांचा वेग वाढतो आणि हाच वाढलेला वेग मेंदूला सिग्नल देतो की वेळ वेगाने जातोय. त्यामुळे आपल्याला बाहेरचं जग खूप हळू चालल्यासारखं वाटतं. हा आपल्या शारीरिक स्थितीचा आपल्या मानसिक अनुभवावर होणारा थेट परिणाम आहे. चला या तक्त्यावरून पटकन एक नजर फिरवूया. जेव्हा आपल्याला कंटाळा येतो तेव्हा आपण सतत घड्याळाकडे बघतो आणि वेळ हळू जातो.
याउलट जेव्हा आपण एखाद्या कामात समजा गेम खेळण्यात पूर्णपणे रमून जातो तेव्हा वेळ कसा निघून जातो हे कळतही नाही. जेव्हा आपण काहीतरी नवीन अनुभवतो तेव्हा मेंदू खूप आठवणी तयार करतो आणि नंतर मागे वळून पाहताना तो काळ खूप मोठा वाटतो. याउलट रोजच्या कामात म्हणजे रुटीनमध्ये मेंदू ऑटोपायलट मोडवर जातो, कमी आठवणी तयार होतात आणि वेळ पटकन निघून गेल्यासारखा वाटतो. आणि ताप किंवा उष्णता आपण पाहिलंच, यामुळे शरीरातल्या क्रिया वाढतात, आतलं घड्याळ फास्ट होतं आणि बाहेरचा वेळ हळू जातो. आता येऊया एका मास्टर केमिकलकडे. याचं नाव आहे डोपामाइन. हा आहे आपल्या मेंदूच्या घड्याळाचा एक्सेलरेटर. डोपामाइन आपल्या मेंदूतील आनंद आणि प्रेरणेशी संबंधित आहे. संशोधनात असं दिसून आलंय की डोपामाइन थेट आपल्या आतल्या घड्याळाची गती वाढवतं. जेव्हा डोपामाइनची पातळी वाढते तेव्हा आतलं घड्याळ फास्ट धावतं, ज्यामुळे बाहेरचा वेळ हळू गेल्यासारखा वाटतो. म्हणूनच अपघाताच्या वेळी किंवा अत्यंत थरारक क्षणी लोकांना वाटतं की सगळं काही स्लो मोशनमध्ये घडत होतं. तो सगळा डोपामाइनचा खेळ असतो. ओके, आपण मन पाहिलं, शरीर पाहिलं, पण आता वेळ आहे थेट मेंदूच्या आत डोकावण्याची, खरा खेळ कुठे चालतो ते बघण्याची. आता आपण आपल्या अभ्यासाच्या सगळ्यात महत्त्वाच्या आणि गुंतागुंतीच्या टप्प्यावर आलो आहोत. आपण त्या न्यूरल सर्किटचा अभ्यास करणार आहोत जिथे प्रत्यक्ष वेळ मोजला जातो. आपण सुरुवातीला जो प्रश्न विचारला होता त्याचं सगळ्यात ठोस वैज्ञानिक उत्तर याच मॉडेलमध्ये आहे. पण एक गोष्ट आधीच स्पष्ट करतो, मेंदूमध्ये वेळेसाठी एकच विशिष्ट घड्याळ नाहीये. वेळ मोजणं ही एक वाटलेली प्रक्रिया आहे जी मेंदूचे अनेक भाग मिळून करतात. SBF मॉडेल हेच सांगतं. ते सांगतं की वेळ मोजण्याची प्रक्रिया मेंदूच्या कॉर्टेक्स आणि बेसल गँग्लिया, विशेषतः स्ट्रायटम नावाच्या भागात घडते. हे मॉडेल थोडं किचकट वाटेल, पण आपण ते सोपं करून समजूया. पहिली पायरी, कल्पना करा की तुमच्या मेंदूच्या कॉर्टेक्समध्ये हजारो ड्रमर्स आहेत आणि प्रत्येकजण वेगवेगळ्या तालात वेगवेगळ्या फ्रिक्वेन्सीवर वाजवतोय. दुसरी पायरी, आता जेव्हा एखादी घटना सुरू होते जिचा वेळ मेंदूला मोजायचा आहे, तेव्हा स्ट्रायटम हा भाग त्या क्षणी त्या सगळ्या ड्रमर्सच्या तालाचा एक फोटो किंवा स्नॅपशॉट घेतो आणि तो मेमरीमध्ये सेव्ह करतो. तिसरी पायरी, यानंतर स्ट्रायटम एक डिटेक्टरसारखं काम करतो. तो सतत त्या ड्रमरच्या सध्याच्या तालाची तुलना त्याने सेव्ह केलेल्या त्या जुन्या फोटोशी करत राहतो. आणि चौथी पायरी, मग येतो तो क्षण जेव्हा काही वेळाने तो सध्याचा तालाचा पॅटर्न पुन्हा एकदा त्या सेव्ह केलेल्या फोटोशी तंतोतंत जुळतो. हाच तो योगायोग. हा योगायोग घडताच स्ट्रायटम एक बीट तयार करतो आणि मेंदूला सिग्नल मिळतो की तो विशिष्ट कालावधी आता संपला आहे. तर अशी ही एक अत्यंत सक्रिय आणि गणनात्मक प्रक्रिया आहे. आता आपण जे काही शिकलो त्याचा वापर करून एका अशा अनुभवाचं विश्लेषण करूया जो आपल्या सगळ्यांच्या आयुष्याचा भाग आहे. तो म्हणजे वय वाढताना वेळ जणू पंख लावून उडून जातो. लहानपणी उन्हाळ्याची सुट्टी कधी संपूच नये असं वाटायचं, पण आता अख्खं वर्ष कसं निघून जातं ते कळतही नाही. असं का होतं? यामागे अनेक सिद्धांत आहेत. एक आहे गुणोत्तर सिद्धांत, जे थोडं गणितासारखं आहे. 10 वर्षांच्या मुलासाठी 1 वर्ष म्हणजे त्याच्या आयुष्याचा 10वा हिस्सा असतो, जो खूप मोठा भाग आहे. पण 50 वर्षांच्या व्यक्तीसाठी तेच 1 वर्ष फक्त 50वा हिस्सा असतं. दुसरा आणि जास्त महत्त्वाचा आहे नाविन्य सिद्धांत. लहानपणीचं आयुष्य आठवून बघा. सगळंच कसं नवीन असायचं, त्यामुळे मेंदू सतत नवीन आठवणी तयार करतो. प्रौढपणात आयुष्य रुटीन बनतं, नवीन अनुभव कमी होतात, आठवणी कमी बनतात आणि वेळ वेगाने गेल्यासारखा वाटतो. आणि हो, याला एक बायोलॉजिकल कारणही आहे. वय वाढतं तसं शरीराचं मेटाबॉलिझम आणि डोपामाइनची पातळी कमी होते. यामुळे आतलं घड्याळ हळू चालतं आणि जेव्हा आतलं घड्याळ हळू चालतं तेव्हा बाहेरचा वेळ वेगाने जात असल्याचा अनुभव येतो. एड्रियन बेझान यांचं हे वाक्य खरंच खूप काही सांगून जातं. याचा सरळ अर्थ काय? तर वेळेचा अनुभव हा तुमचा स्वतःचा असतो. तो खूप वैयक्तिक आहे. तो तुमच्या वय, भावना, आरोग्य आणि तुमच्या मेंदूच्या अनोख्या रचनेवर अवलंबून असतो. प्रत्येकाचा आंतरिक घड्याळ वेगळा आहे. तर मग प्रश्न असा आहे की जर हे सगळं आपल्या मेंदू आणि शरीरात घडत असेल, तर आपण या खेळाचे फक्त प्रेक्षकच राहणार का? की आपण यात काही बदल करू शकतो? आपल्या अभ्यासाच्या या शेवटच्या भागात आपण याच प्रश्नाचं उत्तर शोधूया. आणि याचं उत्तर आहे हो, नक्कीच शिकू शकतो. आपण घड्याळाचे काटे फिरवू शकत नाही, पण आपला अनुभव नक्कीच बदलू शकतो. आपण वेळेच्या आकलनाचे फक्त निष्क्रिय साक्षीदार नाही, तर सक्रिय भागीदार बनू शकतो. जर आपल्याला वेळ जास्त भरलेला आणि संथ वाटावा असं वाटत असेल, तर विज्ञानावर आधारित हे 3 मार्ग आहेत. 1. नाविन्य स्वीकारा. नवीन ठिकाणी फिरायला जा, नवीन काहीतरी शिका. यामुळे मेंदू जास्त आठवणी तयार करेल. 2. लक्ष द्या. जे काही करताय ते पूर्ण एकाग्रतेने करा, ज्याला आपण माइंडफुलनेस म्हणतो. यामुळे वेळेचा अनुभव अधिक समृद्ध होतो. आणि 3. तुमचं रुटीन तोडा.
रोजच्या कामात छोटे छोटे बदल करा. यामुळे मेंदू ऑटो पायलट मोडमधून बाहेर येतो आणि पुन्हा सक्रियपणे काम करू लागतो. आजच्या या विश्लेषणाचा शेवट करताना एक गोष्ट लक्षात ठेवूया. वेळेचं आकलन ही एक खूपच वैयक्तिक, मानसिक आणि जैविक प्रक्रिया आहे. ती आपल्या भावना, लक्ष आणि डोपामाइन सारख्या रसायनांवर अवलंबून आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे नवीन अनुभव घेऊन आणि वर्तमानात जगून आपण आपला वेळ अधिक समृद्ध करू शकतो. कारण वेळ ही काही बाहेरून वाहणारी नदी नाहीये, ती एक कथा आहे जी आपला मेंदू स्वतःलाच सांगतो.